मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी आहे. आम्ही अनेक उपाय केले पण तरी देखील ती व्यक्ती सतत आजारी राहते. अनेक औषधोपचार चालू आहे पण तरी देखील जसा अनुभव हवा तसा अनुभव येत नाही किंवा ती व्यक्ती बरी होत नाही. अहो मंडळी, मग सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये जर तुम्ही भोल्या शंकराला ही एक वस्तू अर्पण केली तर निश्चित ज्या व्यक्तीला जो आजार आहे तो 100% दूर होईल. काय करावं? तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण भोले शंकराची न चुकता पूजा करतात. मग आता तुम्ही हा उपाय शिवालयामध्ये जाऊन करू शकतात किंवा घरी करू शकतात. तुम्हाला शिवपिंडीवर शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पंचामृत तयार करायचं आहे. आता पंचामृताला दूध, दही, तूप, साखर आणि यासोबत मध लागणार आहे. या सर्व गोष्टी एकत्र करायच्या आहे आणि या पंचामृताने तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा रुद्राभिषेक करायचा आहे आणि त्या अर्पण करायचं आहे. त्या अर्पण केल्यानंतर त्याचं थोडंसं तीर्थप्राशन करायचं आहे. असं केल्याने तुमचा जोही दुर्धर आजार असेल किंवा जो आजार बरा होत नाही किंवा एखादी व्यक्ती आहे ती सतत आजारी आहे तर ती लवकरात लवकर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होणार आहे. अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे. निश्चित करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.